नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पालम तालुक्यातील मौजे शिरपूर येथील शेत सर्वे नंबर 56च्या मोजणीसाठी भूमिलेख अधिकारी यांनी पालम पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 12 वाजता सर्वे नंबर 56च्या अर्जदार बाबाराव व्यंकटराव आवरगण यांच्या शेतात 24 एकरची शासकीय मोजणी झाली. इसवी सन 2021-22मध्ये सर्वे नंबर 56मध्ये आवरगण यांचे वडिलोपार्जित 24 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये पपईची लागवड करण्यात आली होती, परंतु पपयामध्ये पाणी साचल्यामुळे आवरगण परिवार यांनी नाली खोदकाम करण्यासाठी आले होते. परंतु सर्वे नंबर 57चे लगतचे शेतकरी राजेश अप्पाराव बचाटे, प्रकाश अप्पाराव बचाटे, भानुदास बचाटे यांनी नालीचे खोदकाम अडवले. सर्वे नंबर 56ची शेती मोजणीची मागणी केली. 3 वेळेस सर्वे नंबर 57ची मोजणी होऊन सुद्धा नाले खोदकाम करू दिले नाही. उलट बचाटे यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या सर्वे नंबर 56ची 24 एकरची मोजणी करून घ्या. दिनांक 25 मे 2026 रोजी भूमी अभिलेख व पालम पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक 25 मे रोजी मोजणी झाली. ही मोजणी व्यवस्थित खुणा टाकून करण्यात आली. यामध्ये गावकरी देखील उपस्थित होते. बाबूराव आवरगण यांच्यावर जो अतिक्रमण करण्याचा आरोप करण्यात आला होता, मोजणी झाल्यानंतर सर्वे नंबर 57मध्ये कोणत्याच प्रकारचे अतिक्रमण झाले नसून हा बिनबुडाचा आरोप लावण्यात आला होता. भूमिलेख अधिकारी यांनी मोजणी करून व्यवस्थित निकाल दिला आहे. यावेळी गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. केला तिथून हा इथं नाही तिथून नाही. पहिला पॉईंट तिथून केल्यावर पुढे आलो, ती जागा नंबर तुटला तिथं. त्याच्यानंतर 40च्या बांधावर गेलो कोपऱ्याला, तिथून निघालो. ते रोडच्या पलीकडचा खटकी मारली एक, ते खटकीपासून रुमण्यापासून पुन्हा पुलाच्या खाली आलो. पानाचे 2 पॉईंट पाण्याचे दिले. मग तसंच खाली गेलो, तसे पॉईंट दाखवी शेवटला गेलो नदीला. नदी 100 फुटाची आहे, ते शासनाची आहे. नदीपासून पुन्हा पुढे आलो, ते जांभळीपाशी ते काय अतिक्रमण, तिथं नदी हे 200 फूटची 6 सागड्या तिथं. ते 200 फूट पासून तसं दाखत आलो, तिथं पाणी पेलो, तिथं पॉईंट केलं. त्याच्या पलीकडे अलीकडे आलो, पुन्हा तुमचं हे आता चालू होतं, तिथं पॉईंट केलं. हे पॉईंट केलं, त्याला मिळाला. आता एकच काम करायचं, तुमची जे मार्किंग करून दिली सर्वे नंबर 56चे हद्दी खुणा करून दिलेले भूमी अभिलेखकडून, भूमी अभिलेखचं काम आता संपलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं घ्यायचं, कसं काढायचं, JCBने तुम्ही जिथं जिथं अडचणी यायली समक्ष आपण नाही तर अगोदर तिला अधिकार तुमच्या तिकडे ते म्हणत असेल माझे झाडे त्याच्या तिकडे टाका. तुमचे हे तुम्ही करा, भांडणं करू नका. फक्त अगोदर बांध साफ करा. साफ केल्यावर रेषा सरळ मारा. रेषा मारल्यावर रेषेच्या आत तुम्ही इकडं, ते रेषेच्या पलीकडे ते लक्ष्मण रेषा विषय तुमचा काय, त्याच्यामध्ये भांडणं करायचं नाही. जे अभिलेख आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या हद्दी कोणा न दया माया करता 1 इंचाची कोणाची तुम्हाला जरी अतिक्रमण नसतील तर तुमच्यासाठी चला. नाही थांबा ना, आता ते आम्हाला बाबाराव आवरगण, राहणार शिरपूर, तालुका पालम, जिल्हा परभणी. इसवी सन 2021-22मध्ये सदर शेती क्रमांक सर्वे नंबर 56मध्ये, जी की माझ्या वडिलोपार्जित 24 एकर जमीन आहे, 9 हेक्टर 44 आर. तर पपयाचं आम्ही लागवड केली होती. त्यावेळेस या ठिकाणी पपयामध्ये पाणी साचल्यामुळे नाली खोदकाम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. पण बाजूचे लगतचे शेतकरी सर्वे नंबर 57मधील राजेश अप्पाराव बचाटे, प्रकाश अप्पाराव बचाटे आणि अर्थार्थी ज्याचा संबंध नाही ते भानुदास संगनाथ बचाटे यांनी या ठिकाणी नालीचं खोदकाम अडवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला माझं नाली खोदकाम या ठिकाणी सर्वे नंबरची मोजणी करायची. 3 वेळेस सर्वे नंबरची त्यांची मोजणी होऊनसुद्धा त्यांनी नाली खोदकाम आम्हाला करू दिलं नव्हतं. शेवटी त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही तुमची 24 एकरची सर्वे नंबरची मोजणी करून घ्या. नाईलाजास्तव आम्हाला आमची 24 एकरची या ठिकाणी मोजणी करून घ्यावी लागली. आणि आज आपण पाहू शकता की नालीचं या ठिकाणी जो सर्वे नंबर आहे आपला मोजून झालेला आहे. आणि भूमी अभिलेख पालम यांनी हद्दी खुणा या ठिकाणी दिलेल्या आहेत. जमदार साहेब असतील, मीडिया असेल, या सगळ्यांच्या आणि आमचे शिरपूर गावस्थ असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी हद्दी खुणा दिलेल्या आहेत. हद्दी खुणा दिल्यानंतर आपल्याला कळलं की या ठिकाणी आपलं जे जमीन आहे ते त्या ठिकाणी मोजून त्यांनी दिलेले आहे आणि पलीकडेच आपली जमीन निघालेली आहे. आणि ज्यावेळेस जो आरोप केला होता माझ्या वडिलांवरती बाबाराव आवरगण यावरती राजेश बचाटे यांनी की अतिक्रमण आम्ही केलेलं आहे त्यांच्या जागेमध्ये, तर आपण पाहू शकता सर्वे नंबर 57 या ठिकाणी संपलेला आहे. आणि सर्वे नंबर 57मध्ये या ठिकाणी सर दाखवा 1 मिनिट, कुठल्याच प्रकारचं अतिक्रमण हे नाही आहे. आणि जो आपला सर्वे नंबर आहे तो वरच्या साईडला आहे गेलेला.
आणि हे पूर्ण आज या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोजणी यशस्वी झालेली आहे. तरी तुम्ही समाधानी? यामध्ये आम्ही समाधान आहोत. तरी यासाठी आपल्याला प्रशासनाने जे सहकार्य केलेलं आहे, भूमी अभिलेख पालम असेल, पोलीस स्टेशन असेल, पत्रकार बंधू असतील, मीडिया असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे गावकरी मंडळी असतील, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर